तर आता पाहूयात मुंबई फास्ट। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची गेल्या सव्वा तासापासून देवगिरी बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत छगन भुजबळ, बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्यसभेसाठी छगन भुजबळ अद्यापही वेटिंगवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। छगन भुजबळांनी घातलेल्या अटींवर अद्याप वरिष्ठांचा निर्णय झालेला नाहीये। आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या आणि नंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरू अशी अट भुजबळांनी घातली। या अटीमुळे अद्याप भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे। मात्र राणांचा विषय राष्ट्रवादीकडून संपल्याचं तटकरेंनी म्हटलं। आम्हाला सल्ले देण्याऐवजी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते आधी बघा असा टोला तटकरेंनी रोहित पवारांना लगावला। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलचे उमेदवार आनंद शिंदे विजयी झालेत। आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। विजय पाटकरांकडून आनंद व्यक्त करण्यात आला। गेल्या 5 वर्षापासून वैभव नाईकांची चौकशी सुरू आहे, मात्र त्या चौकशीचं कारण माहिती नाहीये। वैभव नाईकांनी सरकारविरोधात आंदोलनं केली की त्यांना नोटीस येते असा टोला राऊतांनी लगावला। मुंबईतील वरळी डोममधील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलनं तपास सुरू आहे। ड्रग्ज सेवनामुळे मृत्यू झालाय का याबाबत तपास सुरू आहे। दरम्यान मृत तरुणानं अतिमद्यपान केल्याची माहिती आहे। वरळीच्या डोम मधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जचा वापर झाला नाही अशी प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। मृत तरुणानं एकाच वेळी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्याचं समोर आलंय। दरम्यान तरुणाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल असं पोलिसांनी म्हटलंय। या कॉन्सर्ट दरम्यान एक तरुणी ही अत्यवस्थ झालेली होती, मात्र तिनंही ड्रग्ज घेतलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ड्रग्जच्या जाळ्याची पाळंमुळं खोदून काढणार असून सातत्याने ड्रग्ज विरोधात कारवाई करत राहणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। मुंबई विमानतळावर DRIनं मोठी कारवाई केली। 3.2 किलोचं जवळपास 5 कोटी सोनं जप्त करण्यात आलंय। तर या प्रकरणात 3 बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 रिसिव्हर अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली। अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना DRIनं अटक केली। शनिवारी पहाटे DRIनं ही कारवाई केली। त्यांच्याकडून सुमारे 5 कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं। दरम्यान या घटनेवरून आता चांगलाच राजकीय कलगीत रंगला। राऊतांनी सोनं तस्करी प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला। व्हिडिओतील टोळीचा सोनं तस्करीमध्ये सहभाग आहे। DRIकडे पुरावे दिले असल्याचीही त्यांनी माहिती दिली। व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा शॉक बसलाय। देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी महाग झालाय। गेल्या 3 महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे। 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी आता 942 रुपये मोजावे लागणार आहेत। मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करण्यात आली। गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। गॅस दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। भारतातील सिलेंडर कोणत्याही शेजारी देशापेक्षा स्वस्त आहे। अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांमधील दरांपेक्षा भारतातील सिलेंडरचे दर खूपच कमी आहेत असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे। घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये इंधन दरवाढ झाली। केंद्र सरकारचं दरवाढीकडे लक्ष असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। सामान्यांना महागाईची झळा बसतायत, महागाईवर सरकार गप्प का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। शरद पवारांनी मोदींना टोला लगावला। देशात सातत्याने इंधन दरवाढ होते, मोदींनी महागाई नियंत्रणात ठेवू असं सांगितलं होतं म्हणत निशाणा साधला। मनसेनं दादर परिसरात बॅनरबाजी करत मंत्री प्रताप सरनाईक यांना टोला लगावलाय। सरनाईक यांची गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी असा आशय या बॅनरवर आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी बोलायला लावणार, यावरून टोलेबाजी करत ही बॅनरबाजी करण्यात आली। सध्या मुंबईत 10% पाणी कपात सुरू असून अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जातंय। मुंबईत टँकर संघटनेकडून सेवा बंदचा इशारा देण्यात आला, तर मुंबईकरांवर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। आरटीओ प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या आणि ताठर भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाहीये। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेली 4थी बैठकही निष्फळ ठरली। अधिकाऱ्यांच्या अडथळ्यांमुळे प्रश्न मार्गी लागत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये झाली असल्यानं आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या भूमिकेवर संघटना ठाम आहे। नवी मुंबईतील कामोठे परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय। नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला। वीज समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक ठिय्या आंदोलन केलं।
मुंबई सार्वजनिक गार्डनवर भाजप नगरसेविका सीमा शिंदेंचे अनधिकृत कार्यालय असल्याचा आरोप मनसेने केला. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयावर धाड टाकतात कार्यालयावरील पोस्टर्स हटवण्यात आली. प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. मुलुंड पूर्वेतील मिठागरच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांच्या मुद्द्यांवरून नागरिकांनी सरकारच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिठागर वाचवा, मुलुंड वाचवा अशा घोषणा देत सरकारनं हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली. मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या सफेद पट्टीवर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकनं सोसायटी सभासदांची परवानगी न घेता सफेद पट्टी आखल्याचा आरोप केलेला आहे. नवी मुंबईतील उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक वास्तव्य करतात. महानगरपालिकेने शिवाय निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केले. बेघर नागरिकांना फरफटत आणि लाठीचार्ज करण्यात आला. 1 जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचा विशेष वर्ग सुरू करण्यात आले. मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी चालकांमध्ये दिसून येणारा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोग आहे असे गौरवोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काढले. आंतरराष्ट्रीय सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले. सायकल चालवा, शहर वाचवा हा संदेश या रॅलीमध्ये दिला. यावेळी कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवला. राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही. प्रचलित धोरणांप्रमाणे शैक्षणिक धोरण सुरू राहील असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा देऊ इच्छिणाऱ्या इतर राज्यातील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलासा देणारा निर्णय घेतलाय. त्यानुसार नोंदणी करताना डॉक्टरांना त्यांच्या मूळ राज्यातील वैद्यकीय परिषदेकडून नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी होणार. मुंबईतील केईएम रुग्णालयातील MRI मशीनची अपुरी संख्या आणि रुग्णांना मिळणाऱ्या विलंबाच्या तारखांवरून महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येनुसार अतिरिक्त MRI आणि CT स्कॅन मशीन देण्याचीही मागणी यावेळी सदस्यांनी केली. राज्यात अतिरिक्त वजन आणि स्थूलतेची समस्या वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. राज्यात आता 31% महिला या अतिरिक्त वजनाच्या किंवा स्थूलतेच्या श्रेणीत येतात. ही आकडेवारी मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. हॉटेल, होमस्टे, बेड आणि ब्रेकफास्ट आणि व्हेकेशन रेंटल होम्स यांच्या व्याख्यांमध्ये बदल करून अनेक बंधनकारक अटी शिथिल केल्या. त्यामुळे ग्रामीण पर्यटन, फार्म, विला, सुट्टीसाठी भाड्याने दिली जाणारी घरं तसंच हेरिटेज पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या स्टार कॅटेगरी प्रमाणपत्राची सक्ती हटवण्यात आली. मुंबई महावितरणानं सर्व ऊर्जा स्रोतामध्ये आतापर्यंत 72,918 मेगावॅट क्षमतेचा वीज खरेदीचे करार केले. यात 65% अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. वीज खरेदीत 10,000 कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये 13,500 कोटींना वार्षिक बोजा कमी होईल. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होतील असा विश्वास महावितरणानं व्यक्त केला. युद्धामुळे महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलेली आहे. तर सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात आजपासून वाढ झाली. महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशनकडून 20% दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेची उभारणी 2 टप्प्यात करण्याचा विचार MMRDAनं सुरू केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिळफाटा ते बदलापूर असा सुमारे 25 किमी लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. यात सुमारे 10 किमी लांबीचा मार्ग कल्याण शिळफाटा मेट्रो 12 मार्गिकेसोबत उभारण्याचं प्रस्तावित आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत असलेला दंड वसूल करण्यासाठी तो फास्टॅगशी संलग्न करता येईल का असा विचार सुरू आहे. फास्टॅगवर ही रक्कम वळती करून घेता येईल का याचीही चाचपणी केली जाते. दर शुक्रवारी वांद्रे कुर्ला संकुलात साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी BKCत येण्या जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जाणार आहे. BKCत कामाच्या निमित्तानं येणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईच्या मालाड परिसरात चाकू हल्ल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. दिवसाढवळ्या एका व्यक्तीनं 4 जणांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. हल्ल्यात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. 3घांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोसमी पावसानं संपूर्ण गोवा राज्य व्यापून तळकोकणात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकर उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्री करत एका तरुणीनं मीरा रोडमधील एका तरुणाला 26 लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांना तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळेल असं आश्वासन देत तरुणीनं तरुणाची फसवणूक केली. कल्याणमध्ये गेल्या 2 वर्षापासून पोलीस आणि क्राईम ब्रांचला हुलकावणी देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. दूधनाका परिसरातील खोताल मंजिल इमारतीत तो लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केलेली आहे.